भागामध्ये ज्या वेगाने पुणे वाढतंय त्याच्यासाठी तातडीने लक्ष घालून हे प्रश्न सोडावे असे गेले अनेक वर्षाची माझी मागणी आहे। हा कुठलाही राजकीय विषय नाही, हा अतिशय गंभीर विषय। कारण त्याचा जो इम्पॅक्ट असेल तो एकदा जर पोल्युशन त्या भागात झालं तर त्याचे खूप मोठे परिणाम आणि किंमत ही पुण्यातल्या शहराच्या सगळ्याच नागरिकांना आणि ग्रामीण भागातही द्यावी लागेल। याच्या संदर्भात मी अनेक वेळा केंद्रातले या विषयाचे जे मंत्री आहेत, एन्व्हायरमेंटल मिनिस्टर आहेत भूपेंद्र यादव, त्यांचंही मार्गदर्शन अनेक वेळा मी घेतलेलं आहे। खूप चांगली चर्चा भूपेंद्र यादवांबद्दल या विषयाची अनेक वेळा झालेली आहे। त्यांनीही महाराष्ट्र सरकारला काही सूचना दिलेल्या आहेत। पण पुणे म्युनिसिपल कॉर्पोरेशनमध्ये आम्हाला अपेक्षित असं वेगाने झालेलं हे काम दिसत नाही आणि प्रदूषण हे पुण्यामध्ये वाढताना दिसतंय आणि त्याचे इम्पॅक्ट्स खूप वर्ष स्थानिक नागरिकांना ते फार त्रासाचे होतील। त्याच्यामुळे पुणे म्युनिसिपल कॉर्पोरेशननी टाइम बाउंड मॅनरमध्ये पद्धतीने हे सगळं काम तातडीने करावं आणि जे एअर पोल्युशन आहे, पाण्याचं पोल्युशन आहे, हे सगळे विषय अतिशय गांभीर्याने घ्यावे। ताई, राज्यात आपल्या मराठा आरक्षणाचा वाद पेटलेला असतानाच देशात दुसरं राज्य आहे झारखंड, ज्यानं आता बिहारनंतर जातीय जनगणना करण्याचा निर्णय घेतलाय। तिथल्या मुख्यमंत्र्यांनी तसे आदेश दिलेत की जातीय जनगणनेच्या कामाला लागा, अहवाल डेटा हा सगळा मागवलाय। राज्यात असं काही व्हायला पाहिजे किंवा पूर्ण देशात व्हायला पाहिजे? तुम्ही खासदार आहात एवढे दिवस। मी फ्लोअर ऑफ द हाऊसवर अनेक वेळा ही मागणी ऑलरेडी केलेली आहे आणि धनगर, मराठा, लिंगायत, मुस्लिम आणि भटक्या विमुक्त समाजाचे अनेक विषय हे प्रलंबित आहेत। त्याच्यावर आपल्याला आठवत असेल धनगर समाजाला पहिल्या कॅबिनेटमध्ये आरक्षण देऊ असं देवेंद्र फडणवीस बारामतीलाच येऊन म्हणले होते। त्या गोष्टीला 10 वर्ष झाली। गल्लीपासून दिल्लीपर्यंत त्यांची सत्ता आहे, पण धनगर समाजाला त्यांनी न्याय दिलेला नाही। जरांगे पाटलांची आंदोलनं, त्यांच्या वेदना, त्यांचे कष्ट उभ्या महाराष्ट्राने पाहिलेले आहेत। मराठा समाजाला अजूनही आरक्षण त्यांना अपेक्षित आहे असं मिळालेलं नाही। तशीच परिस्थिती भटक्यांची आहे, लिंगायतांची आहे, मुस्लिमांची आहे। त्याच्यामुळे सत्तेत असले तरी सर्वसामान्य मायबाप जनतेच्या आयुष्यात आरक्षण असेल, शिक्षण असेल, आरोग्य सेवा असतील, बेरोजगारी असेल, याच्यात किती त्यांच्याकडे सत्ता असली तरी हे प्रश्न सुटलेले दिसत नाहीयेत। पुण्याचंच उदाहरण बघा। पुण्यामध्ये आज आपण हा एसटीपी प्लांट बघायला आलोय। गेले 7 वर्ष एका विचाराची सत्ता ही पुण्यामध्ये आहे। तर पुण्यामधलं आयुष्य कुणाचं सुधारलंय का? तर मीही पुण्याची नागरिक आहे। मी तुम्हाला एक नागरिक म्हणून सांगते, तुम्ही मला उत्तर द्यायचं। ट्रॅफिक पुण्याचा वाढलाय का नाही? तर वाढलाय। पुण्यामध्ये पाण्याचे प्रश्न आजही आहेत का? तर आहेत। ते अजून तीव्र व्हायला लागले। आज बावधन सारख्या ठिकाणी वीज एवढी त्यांची सत्ता आहे, विजेचा प्रश्न सुटलाय का? तर नाही सुटलेला। मग एवढी गल्लीपासून दिल्ली 200 आमदार, 300 खासदार, एवढी मोठी सत्ता असून कुठले मोठे प्रश्न सोडवण्याचं नाही यश आलंय? महागाई वाढली आहे, बेरोजगारी वाढली आहे, भ्रष्टाचार तर त्यांनी ऑफिशियलच केलेला आहे। मग इलेक्टोरल बॉन्ड्स असेल किंवा पेटीएम मध्ये झालेला भ्रष्टाचार असेल, आणि इलेक्टोरल बॉन्ड्स आणि पेटीएमचा भ्रष्टाचार हा माझा आरोप नाही। सुप्रीम कोर्टानी आणि आरबीआयनी जे ताशेरे पेटीएम आणि इलेक्टोरल बॉन्ड्स वर जे ओढलेले आहेत हे उभ्या सगळ्या देशांनी पाहिलेले आहेत। त्याच्यामुळे इलेक्टोरल बॉन्ड्स आणि पेटीएम असे अतिशय महत्वाचे भ्रष्टाचाराचे आरोप हे जे झालेले आहेत ते ऑफिशियली सुप्रीम कोर्ट आणि आरबीआयनी केलेले आहेत। ताई, पुण्याचे पालकमंत्री मग कुठे आहेत? या सगळ्या प्रश्नासंदर्भात जर विचार केला तर अनेक ठिकाणी पाण्याची समस्या गंभीर झालेली आहे। बारामती तालुक्यातच अनेक ठिकाणी पाण्याचे प्रश्न लोक भेटले होते पालकमंत्र्यांना, पाणी सुरू होत नाहीये। नेमकं मग पालकमंत्र्यांचं लक्ष कुठे आहे? मी गेले 2 महिने महाराष्ट्र सरकारला विनंती करते, ट्विटच्या माध्यमातून, तुमच्या सगळ्यांच्या सहकार्यातून, अनेक लोकांना फोन करून भेट घेऊन, की पुढचे म्हणजे मी हे 2 महिन्यापूर्वी सांगितलं होतं की पाण्याची तीव्रता, मागच्या वर्षी पाऊस चांगला झालेला नाही, त्याच्यामुळे पाणी सातत्याने लोकांच्यात आम्ही सगळे असतो। हे लोक कोणीही नगरसेवक आज नाही, 2 वर्ष